एका शनिवारी दुपारी मी घरी आराम करत होतो. अचानक माझा फोन वाजला. स्क्रीनवर तान्याचं नाव दिसलं आणि माझ्या चेहऱ्यावर एक हास्य आलं. फोन उचलला आणि ती हसत म्हणाली, आदित्य कसा आहेस? मी थोडा उत्साहाने म्हणालो, ठीक आहे. तू कशी आहेस? तुझा जॉब कसा चाललाय? तान्या म्हणाली, जॉब नवीन आहे पण सगळं छान चाललंय. इथली माणसंही चांगली आहेत. पण एक गोष्ट आहे. मी विचारलं काय? ती म्हणाली, तुझ्यासारखा मित्र इथे मला कोणी नाही. तिच्या या वाक्याने मला थोडा आनंद झाला आणि हास्य आलं. मी म्हणालो, अगं काही हरकत नाही, मी तर आहे इथे. अधूनमधून फोन करत जा हो. ती म्हणाली, हो मी करते. तुझी पण खूप आठवण येते. मी थोड्या हलक्या आवाजात बोललो, हो मलाही. मी म्हणालो, पण आता काय करणार? तू मला सोडून गेलीस हे ऐकून ती थोडी नाराज झाली आणि म्हणाली, आदित्य असं बोलू नकोस. मी तशी उदास होईल. मी लगेच उत्तर दिलं, अरे मस्करी करत होतो. त्याचवेळी ती थोडी गंभीर झाली आणि म्हणाली, आदित्य मला तुझ्यावर राग आहे. मी आश्चर्याने विचारलं, का ग असं काय झालं? ती म्हणाली, किती दिवस झाले मी तुला सांगितलं होतं की मम्मीकडे अधूनमधून जाऊन तिची विचारपूस कर, पण तू आतापर्यंत काही केलंस का? फोनही केला नाहीस. मी चटकन सॉरी बोललो. खरंच मला वेळच मिळाला नव्हता. पण ती म्हणत होती ते बरोबर होतं. मी तिचं वचन दिलं होतं की तिच्या आईची काळजी घेईन, पण कामात आणि स्वतःच्या विचारात मी इतका गुंगलो होतो की मला तिच्या आईकडे जायला वेळच मिळाला नाही. मी तिला म्हणालो, सॉरी तान्या, खरंच माझं चुकलं, पण आता मी नक्की जाईन. ठीक आहे ती म्हणाली, आणि आदित्य पण पुढच्या वेळी तसं होऊ देऊ नकोस. फोन ठेवल्यानंतर मला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. मला तान्याचं बोलणं खरं वाटलं. मला तिची आई प्रियाकडे एकदा तरी जायला, त्याची विचारपूस करायला हवी होती. तसंच घरी बसून मला कंटाळाही येत होता. म्हणून मी ठरवलं की आजच जाऊन येऊ. तयार होऊन मी निघालो. माझ्या घरापासून तान्याचं घर लांब नव्हतं, त्यामुळे मी चालत गेलो. साधा टी शर्ट आणि बरमुडा पॅन्ट घालून मी निघालो होतो. थोड्या वेळात मी तिच्या घराशी पोचलो आणि बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि समोर प्रियाबाई उभ्या होत्या. त्यांनी मला पाहिलं आणि आश्चर्याने म्हटल्या, अरे काय झालं? तान्या गेली म्हणून आता मलाही विचारलास काय? मी मुद्दाम थोडं हसत म्हणालो, असं काही नाही. कशाला विसरू? यायचं ठरवलं होतं पण कामामुळे वेळच मिळाला नव्हता. आज मिळाला. त्यांनी हसून उत्तर दिलं, ठीक आहे ठीक आहे, आता तर आलास ना, आत ये. मी आत गेलो आणि थोडं बोलून विचारलं, काही हवंय का? त्या म्हणाल्या, नाही काही नाही, पण जरा साबण वगैरे संपलंय तर घेऊन यायला हवं होतं. पण बरं झालं तू आलास. तान्या गेल्यापासून मलाही एकटं वाटतंय. मी त्यांना धीर देत म्हणालो, प्रिया काळजी करू नका, मी आहे ना इथे. त्यांनी हसून मला बसायला सांगितलं आणि म्हणाल्या, ठीक आहे मी चहा बनवते. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि मी सोफ्यावर बसलो. त्या स्वयंपाकघरात जात असताना मी त्यांना मागून पाहिलं. त्यांनी हलक्या गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. त्यांनी ओढणी खांद्यावर घेतली होती आणि त्यांचं साधं आकर्षण व्यक्तिमत्व मला खूप आवडलं. स्वयंपाकघरात काम करता करता त्या कधीतरी माझ्याकडे बघत होत्या आणि मीही त्यांच्याकडे पाहत बसलो होतो. काही वेळाने त्या चहाचे 2 कप घेऊन आल्या आणि माझ्या जवळच्या टेबलावर ठेवल्या. मी चहाचा पहिला घोट घेतला आणि म्हणालो, चहा खूप छान झालाय खरंच. त्या थोड्या हसून विचारलं, हो खरंच? किती दिवसांनी असा मस्त चहा कुठे प्यायला मिळाला? मी उत्तर दिलं, बरं ठीक आहे मग. त्या हसल्या आणि चहा पिता पिता गप्पा सुरू झाल्या. त्या दिवशी मला जाणवलं की तान्या नाही तर तिच्या आईलाही एका मैत्रिणीच्या विश्वासाच्या साथीची गरज होती. आता पुढे मी त्यांना नक्की भेटत राहणार होतो. आदित्य आता आलास तर मग जेवण करून जा, प्रिया म्हणाल्या. मी तसं पाहिलं तर ते मला फारसं अवघड वाटलं नव्हतं, पण मी म्हणालो, नको कशाला उगाच तुम्हाला त्रास. अरे असं काही नाही, मी एकटी असते. जर तू इथे थोडा वेळ थांबलास तर मला तेवढी सोबत होईल, त्या म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात एक आपुलकी होती, मी जी नाकारू शकलो नाही. मी म्हणालो, ठीक आहे तुम्ही सांगतात आहात तर जेवण करतो. आदित्य आज तुझ्यासाठी काय बनवू? त्यांनी विचारलं. असं काही खास नको, तुम्हाला जे आवडतं तेच बनवा, मी उत्तर दिलं. तुला पराठे आवडतात का? हो आवडतात. मग आज बटाट्याचे पराठे बनवते आणि त्यासोबत मस्त दही, त्या म्हणाल्या. ठीक आहे चालेल, मी हसत उत्तर दिलं. प्रियाबाई स्वयंपाकघरात गेल्या आणि मी हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो. त्यांचं घर तसं साधं होतं पण तिथल्या वातावरणात अगदी आणि प्रसन्न होतं. अधूनमधून माझं लक्ष त्यांचा स्वयंपाक बनवण्याकडे जात होतं. त्या एकट्या स्वयंपाकघरात काम करत होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह स्पष्ट दिसत होता. अर्ध्या तासांनी त्यांनी बटाट्याचे पराठे बनवून घेतले
आता 5 वाजले होते. आदित्य, अजून तुला भूक लागली नाही का? त्यांनी विचारलं. नाही, अजून इतकी भूक नाही, मी म्हणालो. ठीक आहे, मग थोड्या वेळाने आपण खाऊया. त्या हसत बोलल्या. मी त्यांच्यासोबत बसलो आणि आम्ही दोघं मिळून टीव्हीवर कोई मिल गया पिक्चर बघायला लागलो. पिक्चर बघता बघता वेळ कसा गेला कळालंच नाही. आम्ही अधूनमधून गप्पाही मारत होतो. त्या चित्रपटातलं दृश्य बघूनही दोघं हसत होतो. कधी कधी त्या त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होत्या. रात्रीचे 8 वाजले होते. मी म्हणालो, ठीक आहे, आता जेवायचं का काकू? त्यांनी लगेच उत्तर दिलं, काय झालं? तुम्ही मला काकू का म्हणलात? मी थोडं गोंधळून बोललो, का आवडलं नाही का तुम्हाला? त्या हसत म्हणाल्या, मला प्रिया म्हण तरी चालेल. मी हसत उत्तर दिलं, ठीक आहे, मग आता तुम्हाला प्रिया म्हणतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटलं आणि मग आम्ही दोघं सोबत जेवायला बसलो. बटाट्याचे पराठे आणि दही इतके मस्त होते की मी त्यांचं मनापासून कौतुक केलं. खरंच प्रिया, पराठे खूप छान झाले, थँक्यू. आदित्य, त्या हसत म्हणाल्या. जेवण झाल्यावर आता रात्रीचे 9 वाजले होते. मी उठलो आणि म्हणालो, ठीक आहे, मग आता मी निघतो. त्या विचार करू लागल्या. उद्या कुठे जाणार आहेस? उद्या रविवार आहे. मी कुठे जाणार, घरीच असेल. मी उत्तर दिलं, ठीक आहे, मग उद्या संध्याकाळी ये, तुझ्याशी बोलायला मज्जा येते. त्या हसत म्हणाल्या. ठीक आहे, मी उत्तर दिलं आणि मग त्यांचा निरोप घेऊन घरी परतलो. घरी आल्यावर आईने विचारलं, आदित्य, जेवण करायचं का? मी तिला सांगितलं, बाहेर जेवण करून आलो आहे, मित्राच्या घरी. आईने त्यावर काही विचारलं नाही आणि मी माझ्या खोलीत जाऊन झोपलो. पण झोप काही येत नव्हती. सारखा प्रिया यांचं हास्य, तिचं सौम्य वागणं आणि तिचा प्रेमळ स्वभाव डोळ्यासमोर येत होता. तिच्या आठवणीत विचार करत कधी झोप लागली कळालंच नाही. सकाळी थोडं उशिरा जाग आली. सुमारे 9 वाजले होते. रोजचं काम उरकून चहा नाश्ता करून मी तयार झालो. आईला सांगितलं, आई, मी बाहेर जात आहे, थोडा वेळ लागेल. ठीक आहे आदित्य, पण वेळ झाल्यावर परत ये. आई म्हणाली. मी थोडं बाहेर पडलो आणि सरळ प्रियाच्या घरी जाण्याचा ठराव केला. त्यांच्या घरासमोर काही भाजी विकणारे होते, म्हणून मी थोडी भाजी घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. आजही त्यांना भेटायला जायचं असं माझ्या मनानं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाच्या घरी गेलो. दरवाजाची बेल वाजवली, पण कोणी उत्तर दिलं नाही. थोडा वेळ थांबलो तरीही काही आवाज आला नाही. मग दरवाजा थोडा उघडला म्हणून मी आत शिरलो. मी आवाज दिला, प्रिया कुठे आहेस? तेव्हा आतून आवाज आला, मी बाथरूममध्ये आहे, अंघोळ करत आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तू निवांत अंघोळ करून ये. मी हॉलमध्ये सोफ्यावर बसलो आणि थोडं इकडे तिकडे बघू लागलो. फॅन बंद होता, त्यामुळे बाथरूममधून अंघोळीचा आवाज हळूहळू कानावर पडत होता. काही वेळाने प्रिया बाहेर आली. त्यांनी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर बेज रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्या दिसायला खूपच सुंदर दिसत होत्या. तिचे ओले केस मागे बांधले होते आणि केसांमधलं थोडं पाणी तिच्या खांद्यावर थेंब थेंब गळत होतं. हे पाणी तिच्या ब्लाऊजच्या कापडातून हळूहळू मुरत होतं आणि तिच्या अंगावर त्या पाण्याची नक्षी जणू काही सजीव झाली होती. ती अगदी ताज्या दावासारखी दिसत होती. तिच्या केसांमधला तो ताजेपणा तिच्या चेहऱ्यावरचा स्पष्ट दिसत होता. मी तिला बघतच राहिलो. ती चालत हॉलमध्ये आली आणि मला म्हणाली, काय झालं आदित्य, एवढं काय पाहतोस? मी लगेच सावरलो आणि म्हणालो, असं काही नाही, खरं सांग ना, काय झालं? आज खूप बघतोस माझ्याकडे? ती हसत म्हणाली. मी थोडं लाजत बोललो, अहो प्रिया, खरं सांगू का, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात या साडीत. मस्करी करतोस की काय? नाही ग, खरंच सांगतो, चेष्टा नाही. मी तिकडे बघत हसून बोललो. ती थोडी लाजून म्हणाली, थँक्यू आदित्य, चहा घेशील का? हो, झालाय चहा, मी उत्तर दिलं. माझाही झालाय. बरं झालं, मग आपण थोडं बोलूया, ती म्हणाली. थोड्या वेळाने ती स्वयंपाकघरात गेली. मी अजूनही तिथे बसलो होतो आणि अधूनमधून तिच्याकडे बघत होतो. काही वेळाने तिने स्वयंपाक पूर्ण केला आणि मग मला म्हणाली, आदित्य, आजही जेवण करून जा, मी तुझ्यासाठी खास बनवलं आहे. थोड्या वेळाने आम्ही दोघे जेवायला बसलो. प्रियाने बनवलेलं स्वयंपाक खूप छान झाला होता. मी तिचं मनापासून कौतुक केलं आणि ती हसून म्हणाली, आता जेवण झालं, पण तू काही घाई करू नकोस. आज आपण मस्तपैकी चित्रपट बघूया. आवडेल ना माझ्यासोबत बघायला? हो, नक्की आवडेल, मी आनंदाने उत्तर दिलं. मी सोफ्यावर आरामात बसलो होतो आणि प्रिया घराचं काम उरकत होत्या. त्या भांडी आवरत होत्या आणि मग झाडू घेऊन हॉलमध्ये आल्या. त्या झाडू मारताना खाली वाकल्या. तिचा साडीचा पदर थोडा बाजूला झाला आणि त्यामुळे तिचं गोरंग काहीसं उघडं दिसत होतं. मी त्या कामात गुंतल्या होत्या, पण माझं लक्ष तिच्याकडे स्पष्टपणे दिसत होतं. मी बघत होतो तरी तिने कसलीही आडबाद न ठेवता ती काम करत राहिली.
थोड्या वेळाने ती झाडू मारून माझ्याजवळ येऊन बसली. आता ती माझ्या अगदी जवळ बसली होती. वातावरणात एक वेगळीच गंमत निर्माण झाली होती. आदित्य, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? तिने विचारलं. मी थोडा गोंधळून गेलो, पण हसत उत्तर दिलं, अजूनही तरी नाही. पण का विचारतोय? ती थोडी लाजून म्हणाली, असं काही नाही, तसा विचारायला आला. आम्ही दोघं हसत राहिलो आणि मग प्रियाने मस्तपैकी एक रोमॅन्टिक चित्रपट लावला. चित्रपटात बघता बघता वेळ कसा गेला कळलाच नाही. पण त्या वातावरणात आमची गोड मैत्री आणखी गहिरी झाली होती. नाही, कोणी गर्लफ्रेंड नाही माझी, मी थोडं हसत उत्तर दिलं. प्रिया थोडा गालात हसत म्हणाल्या, असं कसं? तुला कोणी मुलगी आवडत नाही का? आवडतात मुली. एक होती, ती माझी गर्लफ्रेंड, पण तिचं लग्न झालं. मी हलकं हसत सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्याची रेषा होती. मी विषय बदलला होता. आता काही लग्न करायचे आहे? अच्छा, मग लग्नासाठी मुलगी बघितली आहेस का? तिने लगेच विचारलं. नाही, अजून कुठे, पण अजून करिअर करायचं आहे. मुलगी बघायचा कार्यक्रम सुरू आहे. मी उत्तर दिलं. कशी मुलगी हवी आहे? प्रियाने विचारलं. तिच्या डोळ्यात एक कुतूहल दिसत होतं. अगदी तुमच्यासारखी, मी सरळ सांगितलं. ती थोडी चकित होऊन बसली. काय मस्करी करतोस? नाही ग, खरंच सांगतो. तुझ्यासारखी मुलगी मिळाली तर खूप छान होईल. भाग्य उघडल्यासारखं वाटेल, मी ठामपणे बोललो. प्रिया थोडी लाजून म्हणाल्या, माझी मस्करी करतोस तू? नाही, खरंच बोलतोय, मी तिच्या डोळ्यात बघून म्हणालो. मग मी थोडा थांबून विचारलं, तुम्ही एकट्या का राहता? तुमचे मिस्टर कुठे आहे? प्रियाची नजर थोडी खाली झुकली आणि ती शांतपणे म्हणाली, मी गेल्या काही वर्षापासून एकटी आहे. तान्या दुसऱ्या शहरात नोकरी करायला गेली आहे, त्यामुळे आता तिची भेटही कमी होते. माझ्या मनात अचानक तिच्या एकटेपणाची जाणीव झाली. मी तिच्या जवळ जात म्हणालो, बरं झालं मी आलो, काळजी करू नका, मी आहे ना. हे बोलताना तिच्या डोळ्यात थोडेसे अश्रू तरळले. मला तिचं दुःख जाणवलं म्हणून मी तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणालो, सगळं ठीक होऊन जाईल. माझ्या बोलण्याने ती थोडी हडबडली. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात दुःख अगदी स्पष्ट दिसत होतं. मी तिचा खांदा धरून तिला जवळ घेतलं. तिला आधाराची गरज होती आणि माझी उपस्थिती कदाचित तिला थोडासा आधार देत होती. हळूहळू ती माझ्या जवळ आली. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मीही तिच्या पाठीवर हात ठेवला. आम्ही तिथे शांतपणे एकमेकांच्या जवळ राहिलो. तिथे डोळे ओले होते आणि ती शांतपणे म्हणाली, सगळं ठीक होईल, मी आहे ना. त्या क्षणी तिनेही माझ्या पाठीवर हात ठेवला आणि आम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आलो. ती बोलली, आदित्य, तू खूप चांगला आहेस. मी बोललो, प्रिया, तू देखील खूप चांगली आहेस. तेव्हा असं बोलताना मी तिला थोडं बाजूला केलं. आम्ही एकमेकांच्या मिठीत वेगळ्या भावनेने गेलो. ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिचे ओठ थरथरत होते. मी तिला जवळ ओढलं आणि मला कळलंच नाही की माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. मी हळूहळू तिला प्रेम करत होतो. ती देखील मला काही बोलली नाही, उलट ती मला साथ देऊ लागली. हळूहळू माझे हात तिच्या पाठीवर फिरत होते. तिच्या केसांचा खूप छान वास येत होता. थोड्या वेळाने आम्ही एकमेकांना बिलगलो. मी तिला प्रेम करू लागलो. तिची साडी बाजूला केली. तिने मला थांबवलं नाही. तिनेही मला खूप साथ दिली. आम्ही एकमेकांत रंगून गेलो. त्यावेळी आमचं शरीर एकमेकांना साथ देऊ लागलं. आम्ही एकमेकांना शारीरिक प्रेम देत होतो. थोड्या वेळाने आम्ही भानावर आलो. आम्ही दोघांनी आपापले कपडे नीट केले. थोडं लाजल्यासारखं वाटलं, पण काही क्षणात ते हास्य मनात पसरलं. मी तिला हलकं सॉरी म्हणालो आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हास्य उमटलं. इट्स ओके, ती म्हणाली. तिच्या नजरेत एक मृदुता होती. मलाही तुझ्यासोबत वेळ घालून खूप छान वाटलं. किती वर्षांनी असं प्रेम अनुभवायला मिळालं. तिच्या शब्दात एक हडबडलेली भावना होती. मित्रांनो, कथा आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही रोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतो. तर भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.